आयुष्याचा दोरा येर वाहू का पसारा टाकोने पळती रांडा पुढे आणि अंती होती पाठमोरे त्या म्हणजे परत सोपं आहे तुम्ही हमेनकत माय बापू ही मनुष्य जीवन थोरादने सारे तोंड मन मिळूच आणि थोरादने सारे जीवन मिळूच माय बापू ये जीवन जगतो ना तुम्हाला हमारे पर अनेक लोग उपकार छ माय बापू चंद्र उपकार छ सूर्य उपकार छ नव्हे नव्हे अनेक साधू संत उपकार छ देवी देवता उपकार छ पण प्रामुख्याने तमाम चार लोक उपकार म्हणेन जाऊच माय बापू उभे ती प्रथम म्हणजे चार लोक भुलेर छेने एक देवेर भुलेर छेने दुसरं म्हणजे संतेर भुलेर छेने तिसर बात म्हणजे यानी बापीने भुलेर छेने आणि चौथ बात म्हणजे मृत्यू भुलेर छेने माय बापू कहा पहिली बात म्हणजे देवेर भुलेर छेने इथे प्रसाद चालू छ इथे ब्रह्मांड खेळ चालू माय बापू घोड्या हातेच मी बोलविल्या रे तू बोले मी चालविल्या सूर्य चाले घोड्या हातेम सत्ताच माय बापू झाडे वृक्ष पान जरी हालतो तरी घोडे सत्ता ते हालच करताही साधुसंत के लगे पहिली म्हणजे भगवंत मुलेरचेनी देवेन मुलेरचेनी कहा मुलेरचेनी भगवान परमात्मा तुम्हें हमें 24 तास काही ना काही देतोच माय बापू आणि जे सतत देतो तर वर्णन देवच काही टाइमेना भगवान परमात्मा तुम्हें हमें व्यक्ती रूपे ती मदत करत काही टाइमेने भगवान परमात्मा तुम्हें हमें शक्ती रूपे ती मदत करत आणि काही वेळेने भगवान परमात्मा तुम्हें हमें युक्ती रूपे ती मदत करत माय बापू काही वेळे मनुष्य ती नवेवाळो काम येतावच म्हणजे परमात्मा व मनुष्य रूपे माता करंदच काही टाइमेना युक्तीच माय बापू तुम्हें हमें जे आपले बुद्धीर परच असो काहीतरी सुचावच काही टाइमेने शक्ती रूपे ती मदत करायचं काही टाइमेने युक्ती रूपे ती मदत करायचं आणि काही टाइमेने एखादी व्यक्ती रूपे माताही मदत करत माय बापू भगवान परमात्मा कारण प्रथम म्हणजे भगवंत मुलेरचेने कहा की भगवंत तुम्ही हमें कधीच कमी कोण कर माय बापू देव दिला देहा भजना गोमाता तोया झाला फाटा बाजी केला देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा माय बापू भगवान परमात्मा तुम्ही हमें देह दिनोच कसे सारू भजने सारू देह दिनोच कोणी काही आणि तमामोर उपयोग करायचा कसे सारू भजने सारू उपयोग करायचा माय बापू हे नरदेहर उपयोग भजने सारू कोणी करेल जाहो हे नरदेहर उपयोग भजने सारू करायचं कोणी काही पण आयुष्य माता भजन करता वाचवायचं भजन कीर्तन कशासाठी माणसात माणुसकी येण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी संतांची संगत मिळण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी आचरण शुद्ध होण्यासाठी ये तीन बातें जरी कळगी बस हो गया भजन अरे आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन और मन की तरंग मार लो बस हो गया भजन काय लागेच माय बापू ये लोकांची भजन करेपेक्षा एकांती भजन साधू संत रस निदे पण तुम्हाला हमारा आयुष्य चलदारोच ईश्वरसिंह बापू कसा माझ्या ईश्वरसिंह बापू कसं दिनो कमल मुख हरी भजन तुन दिनो कमल मुख राम भजन रे इनदेव कमल मुख हरी भजन दिनोच माय बापू दिनो कमल मुख राम भजन नव्हे नव्हे लक्ष्मण जी चैतन्य बापू कसं बळजारिया ए बळजारिया हरी हरी बोल भजने मगे तांडो तारू लादी वाळो छरे कैसे की माय बापू तुम्हारा हमारा आयुष्य भजन तो नदीनो कमल मुख हरि भजन दिनो रे जय हो भजन तो नदीनो कमल मुख हरि भजन दिनो रे राम भजन तो नदीनो कमल मुख हरि भजन दिनो रे परमात्मा भजन तो दिनो कमल मुख हरि भजन दिनो रे ये दादा ये राम भजन करो पीदो भूखे पीछूतो खानो पीदो भूखे पीछूतो रात मारो कोयो रे खानो पीदो भूखे पीछूतो रात मारो कोयो रे राम भजन दिनो कमल मुख हरि भजन दिनो रे भजन तो दिनो कमल मुख हरि भजन दिनो रे भगवान परमात्मा राम
माय बापो हरि भजन सोडवून दिलं ही मुख दिलं कमल मुख राम भजन सारो ही हात दिलो धर्मदान करे सारो पग दिलो तीर्थ यात्रा करे सारो पण तम हमी जन्मनाथ आई काय करे माय बापो तमे हमी करे सकाळी देवे दिनाचे हा भजना गोमटा ही राम भजन सारो दिलो हरि भजन सारो दिलो करे संत के लागे राम भजन सारो दिलो कमल मुख हे मुखे माही हरि नाम छेड़ी गे मुखे माही हरि नाम छेड़ी वो बाल पर मकानी मर गोरे गे मुखे माँ हरि नाम छेड़ी वो बाल पर मकानी मर गोरे राम भजन दिनो कमल मुख हरि भजन दिनो रे राम भजन दिनो कमल मुख हरि भजन दिनो रे जय मुखे राम नाम छेड़ी उबा मरगोनी ईश्वरसिंह बापू समझाए माय बापो जसे प्रकारे ते गीताई संस्कृत भाषा में ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी रूपेण तुम्हें हमें प्राकृत भाषा में समझान केला गो वशेष प्रकारे ते मला बंजारा समाज अनारीच अज्ञानीच डुंगर खोलातील येणारे समाज जे समाजेर ही प्राकृत भाषा भी कळत कोणी करताना राष्ट्रीय योगी संत ईश्वरसिंह बापूजी तुम्हें हमें बंजारा भाषा में समझान केला गो जय मुखे राम नाम छेड़ी हे बाल परम काली मरगोनी राम भजन तो दिलो कमल मुख हरि भजन तो दिलो छरे दाता ये भजन करे सारो भगवान परमात्मा तमें हमें जन्म दिलो छ प्रवेश कछ की माय बापो तुम्हें हीरा सो जन्म कमायो भजन बिना बाबरे हीरा सुरे के नरते है तो माय बापो पर भजने बिना वेद सत्य गो कहता है माऊली के तो चली गाड़ी रे उमर हरि भजने बिना चली दारी रे उमर हरि भजन बिना चली दारी रे उमर हरि भजन बिना चलीदारी 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 रे उमर हरि भजन बिना हरि भजन बिना रे प्रभु भजन बिना हरि भजन बिना रे प्रभु भजन बिना चलीदारी रे उमर भजन बिना चलीदारी रे उमर हरि भजन बिना चलीदारी रे उमर हरि भजन बिना चलीदारी रे उमर हरि भजन बिना हे बालपणो रमती मगमायो घणी किलो नादानी बालपणो रमती मगमायो घणी किलो नादानी बालपणो रमती मगमायो घणी किलो नादानी हे बालपणो रमती मगमायो घणी किलो नादानी हे आई जवानी किलो मनमानी ताल तालो मस्तानी हे आई जवानी किलो मनमानी तालो तालो मस्तानी फोटो ठालो पालो तालो हरि भजन बिना फोटो ठालो पालो तालो हरि भजन हरि रे उमर हरि भजन बिना चलीदारी 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 रे उमर हरि भजन बिना हे दाता बालपणो रमतीम गवायो घणी किलो नादानी कोणी कही हे बालपणो रमतीम चलो दारत माय बापो बुढापो खाशी कोकणाम जाय वाळो छ कारण माऊली पुन्हा दुसरे चरणेम कथ चलीदारी रे उमर हरि भजन बिना चलीदारी रे उमर हरि भजन बिना चलीदारी रे उमर हरि भजन बिना आयो बुढ़ापो लागो बुढ़ापो कोई पूछे नहीं मोन हे आयो बुढापो लागो बुढापो कोई पूछे नहीं गुण बेटो बेटो पछतावा की दो कहा कुनी की दो भजन हे बेटो बेटो पछतावा की दो कहा कुनी रे भजन कोई केरी खेनी हरि भजन बिना आत कोई
जारी रे उमर हरि भजन बिना चली 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 जारी रे उमर हरि भजन बिना बतात नहीं मौली चली जारी रे उमर हरि भजने बिना उमर चली जारी माई बापू तुम्हारा हमारा अनमोल कीमती में हदे है तो भजने बिना व्यर्थ चलो जारत राजा हो करताई साधु संत कथ की एक एक येऊनी कोटी कोटी फिरा तेव्हा लागे वारा मानवाचा सहजपणे म्हणून माय बापू बरे किमतीची तो मन नरदेह म्हणून राजा हो आणि नरदेह माताचा महाहानी करण्याचा सहज नरदेह कोण म्हणले बरे भाग्याचे नरदेह म्हणून माय बापू एक गये वाणी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा ते राजा एक एक येऊन कोटी कोटी फेरा फरेनंतर मनुष्य जन्म म्हणून खरे 84 लक्ष येऊन 83,999,000 येऊन भोगल्यानंतर नरदेह रूपी हिरा कोण म्हणून माय बापू पण हिरा जर कोण म्हण न करतो म्हणून व्यर्थ जीवन चालू झालं जन्म येऊन या लेख कोणा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक हो देहाचे हे जन्मे मायचा माय बापू तो जन्मे जाता ये देह सार्थक करता चले जावा कोणी काही जन्म ये कोणामुळे की पुन्हा पुन्हा मरेवालो छिनी राजा हो पण जन्मे नाताळी काही करेल सर जन्म येऊन या देख खरा देहाचे सार्थक म्हणजे जेवणे माताळे जीवने उद्धार करून जाईल सर की जीवने माताळे फक्त वधार करेल सर माय बापू की तुम्हाला हमारा अत्यंत राजा हो करताय साधु संत के लागे की जीवन अनमोल किमती तरी सर पण तो मंत्र न करतो तो व्यर्थ चलो जावलो सर जलवी आला हेला आणि पाणी वाहता वाहता मिला आज परिस्थिती न वेळेची आहे माय बापू करताने ये मनुष्य जन्म एक वेळा म्हणून ये भगवान परमात्मा बोलेल छिनी का बोलेल छिनी राजा भाऊ शिदाय व अन्न फिरजेम गेले सर्व काय सर्व का शिदाय व अन्न खाय सर्व माय बापू फिरजेम गेले सर्व जसं शिदाय व अन्न फ्रीजम गेले सर्व खाय सर्व सोने सुंदर असे दागिनाच पण शरीर गाले सर्वच कपाटे गेले सर्व शरीर गाले सर्वच माय बापू कोणी काही राजा हो नरदेह अनमोल किमतीच तो साधे संत केला गे परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा घरी घरी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश राजा जग मेला जग मेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला कबीर कथा सब चला चली का खेला सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला कोई चला गया कोई जावे कोई गठड़ी बात सिदावे गठड़ी बात सिदावे कोई खड़ा तैयार अकेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला हर पाप कपट छल माया धन लाख करोड़ कमाया धन लाख करोड़ कमाया संग चलेगा एक ढेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे
कबीरा कर माए बापो चलती चलती देख कर दिया कबीरा रोए और दोनों पाछल के बीच में साबित बचाना कोई राजा ये कारूपी जगह चालो करे अरे कारूपी घटे में तमिल हमें चल पिसाए था और साधु संत के लगे चलती चलती देख कर दिया कबीरा रोए साधु संत कनवरा और माए बापो बोले तो से लगे न देखो बेडोरा मनुनी कनवरा येता से वो साधु संत कनवरा राजा वो ये नरदेव में से तुम्हारा हमारा उद्धार हो जाए कहता है साधु संत प्रयास कर रहे थे 2 दिन का जग में मेला है जितने सर्व येता है सब यहाँ अरे करा चले जाया ये भरोसा छीनी रे राजा वो माऊली तो कधी एवढी जेव्हा हे कराचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे माय बापो शरोक्षण काळ वाढते को तरमार शरोक्षणी हाची करावा विचार जितना वया पार भाऊ सिंधू करता है दास कबीरा के 2 दिन का जग में मेला रे 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला सुधगार बात की तुम्हारी कोई अंत कायक नहीं कोई अंत कायक नहीं संग चले ना संग बड़े पाप का खेला रे सब चला चलेगा खेला 2 दिन का जग में मेला रे सब चला चलेगा खेला 2 दिन का जग में मेला रे माय बापो साधू संत तुम्ही आम्ही ताण रे संत वरडोन या सांगे आणि अवघ्या या रे मागे मागे माय बापो साधू संत तुम्ही आम्ही क्षणोक्षणी इशारातच माय बापो ठीक आहे अशो क्षण क्षणी किंवा क्षणी साधू संत तुम्ही आम्ही समजायनी राजा हो करताने साधू संत के लागे माय बापो की काळ करा झपट मारे आणि करा तुम्ही आम्ही जाईल भरोसा छिनी राजा हो ठीक आहे पण माऊली कसं की काय आहे अंगारीत काहीतरी साधन करायचे आहे माय बापो पाण्या आधी बांधावे पाळ आणि मरणाआधी जिंकावे काळ कोणी काही राजा हो चोर आहे बदेम चोर आण जर चले गे तो सावधेन फायदो छे कोणी काही तरच लागेल पहिले जर पाणी तो फायदेच माय बापो तरच लागेल बदेम पाणी धुणू फायदेच छे कोणी काही साप जाहेर बदेम लकडी धुणू मारते छे साप आहे पहिले लकडी तुम्हाला हमारे कंचा आहे माय बापो कोणी काही पण विशेष प्रकारे ते आयुष्य म्हणूच आयुष्य मात्र भजन कीर्तन तुम्हाला आयुष्य मध्ये जाहीर पहिले साधन करायचे आहे माय बापो अनेक लोक कथा की भजन कसे चालू करायचं कीर्तन कसे चालू करायचं प्रवचन कसे चालू करायचं सत्संग आयोजन कहा करायचं कोणी काही माय बापो आज या आधुनिक युगे तुम्हाला हमारे एक वस्तूच माय बापो जे तमाम मोबाईल कथा 24 तास मोबाईल योग्य प्रकारे ते सर्व्हिस द्यायची आहे कारण तुम्ही हमीवर 2 तास तरी चार्जिंग करू लागत माय बापो कोणी काही पण 24 तास मोबाईल वापरायचा 2 तास चार्जिंग करू लागत पण भजन कीर्तन प्रवचन सत्संग माता बेसेर गरज काहाच तो आयुष्य माहिती भजन कीर्तन प्रवचन सत्संग माध्यम तुम्ही आम्ही चार्जिंग करायचं माय बापो कोणी काही जशा प्रकारे ते एक छोटस मोबाईल 24 तास वापरायचा 2 तास चार्जिंग लगावं लागत अशाच प्रकारे ते नरदेवरूपी चार्जिंग हे भजनमय प्रवचनमय कीर्तनमय सत्संगमय वच माय बापो कोणी काही ज्यानेच भटके मनक्यान सदारे सारू कोणी काही साधू संत के लागे माय बापो जे आहे आपणाशी ठाये इतराशी सांगावे कोणी काही शहाणे करून सोडावे सकळाशी शहाणे करून सोडावे सकळाशी माय बापो मी सद्गुरु कृपाच की तुम्हाला हमारकडं की भजनेर वेळ मिळलीचं कीर्तनेर वेळ मिळलीचं प्रवचन सत्संगेर वेळ मिळली कहा की भाग्यवान देव याने ये प्रत्येक घर वेळी माय बापो प्रत्येक भजन वेळी प्रत्येक घर कीर्तन वेळी प्रत्येक घर सत्संग वेळी करताने शांती ब्रह्म नाथ महाराज कथा रे राजा शांती ब्रह्म नाथ महाराज कथा की भाग्यवंत घर भजन पूजन निवरी वाट देखत रघुनंदन कोणी काही भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन जो आवडे जनाशी तोची आवडे देवाशी राजा हो
जो लोकून आवडच मुझ भगवान परमात्मा आवडच कथाय संत कसं भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहिली रघुनंदन कुणी काही असे एक वर्ष वेगो माय बापो एक वर्ष वेगो तमाम यारी स्मरण करायचा तमाम यारी ध्यान करायचा नेहमी प्रवचनमय कीर्तनमय भजनीमय केतुरुच माय बापो मनुष्य जाहीर बाजू सुतावर 3 कार्यक्रम होत मनुष्य जाहीर बाजू 3 कार्यक्रम होत माय बापांनी कहा कमी लागत कोणी काही मनुष्य जाहीर बाजू पहिलो कार्यक्रम होत म्हणजे 10वेरो दुसरो कार्यक्रम होता म्हणजे 13वेरो आणि तिसरो कार्यक्रम होतो यादीर पुण्यस्मरण पुण्यतिथीरो वर्ष श्राद्धेरो कोणी काही माय बापो कहा करायचं वर्ष श्राद्ध कहा करायचं प्रवचन कहा करायचं 13वो कहा करायचं 10वो कोणी माय बापो तो साधू संत केला गे जो आत्मा छ ही आत्मा आयुष्यभर जे पुण्य केलेलं छ तो पुण्य आणि एक वर्ष ती आत्मा नव्हे तमाम जे पुण्य करायचा येतोही पुण्य एके जाग करतानी वर निकालने देन वस वदन पुण्यस्मरण वच माय बापो करतानी पुण्यस्मरण करायचं कोणी काही साधू संत तो केला गे श्रद्धा येते श्राद्ध तुम्हाला हमार जर श्रद्धा छ करताय श्राद्ध करायचं माय बापो नाहीतर काय करायचं ना जाओ कोणी काही श्रद्धा जर नाही तो करण काही फायद्याचं वो यानी पण तुम्हाला हमारा श्रद्धाचं करताय वो यानी श्राद्धाचं माय बापो कोणी काही नाहीतर अनेक लोक कोरोना कालीन चले गे माय बापो किती दावा तेरावा कोणी किती मोठेच तुम्ही नामने हे कोणी करतो आयो पण भाग्यवान आत्मार जेनो जाहीर नंतर सुद्धा आज प्रथम वर्ष श्राद्धाचं आणि धन्यवाद बोलून भेटताना कोणी काही की सुंदर अशा प्रकारे ते कार्यक्रम आयोजन केले माय बापो कोणी काही साधू संत केला गे आपल्या हिता जोयसे जागता धन्य माता पिता तयांच्या कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा यारी बापेन हिते आज वेगवेगळ्या जरी हिते जागेच माय बापो पण धन्यता यारी बापेन त्याचं साधू संत कोणी काही आपल्या हिता जोयसे जागता की चिरंजीव हिते जागरेचा पण धन्यता यारी बापेन दिली माय बापो तुम्ही हमारे हिरामन काकांना खूप खूप धन्यवाद देऊ माय बापो कोणी काही की जे याने हयातेव सुद्धा काळजी लिहिते बाकी तिन्ही चिरंजीव सुद्धा काळजी लिहिते माय बापो पण नानक्या बेटा यारी बापे जास्ती जीवनच करेल साधू संत कसं भगवंत कसं कोणी काही पण खरंच उपकारचं माय बापो किंवा मुले अनंत उपकारचे यारी बापे वो तुम्हाला हमारी फिटेने पण शेवटी क्षणेताने सुद्धा हमारे हिरामन काका यांनी काळजी लिहिते माय बापो कोणी काही करताय साधू संत केला गे कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक यांचा हरिक वाटे देवा कोणी नाही कन्या किंवा पुत्र जर जन्मिण्याचे आहे ते हमारे कटाईने श्री पुत्र जन्मिण्याचे आहे अशी कन्या जन्मिण्याचे आहे माय बापो कोणी काही गीता भागवत करी तिसे म्हण अखंड चिंतन विठोबाचे जन्मिण्याताही काही करे आवाज माय बापो कोणी काही पण 4 वेळचं सुशास्त्राचं 18 पुराणचं तरी तुकोबाला तुम्ही आम्ही गीता आणि भागवतच काय श्रवण करेल केला गुरु राजा हो श्रीमद भागवत गीता हे तुम्ही आम्ही जीवन जगेल जगू काही जगू शिकावचं आणि श्रीमद भागवत कथा तुम्ही आम्ही मरेल जगू काही जगू शिकावचं माय बापो गीता जीवन जगेल शिकारीच राजा हो जीवन जगेल जगू काही जगू गीता शिकावचं 100 वर्ष कलियुगीमध्ये आयुष्य म्हणत नाही बापो पण तमाम 100 वर्ष जगाचे काही शाश्वतीच हे शाश्वती छिनी राजा हो पण तमाम करातले जाय गॅरंटी छिनी तमाम जगण्याचा कत्राचा निर्मातो छिनी तमाम जगन कार्य काही करायचा येऊन महत्वच नाही बापो कोणी काही 1400 वर्ष चांगलं मला जीवन जगो वन महत्व छिनी जीवन जगताना काही कार्य केलं वन महत्वच नाही बापो कोणी काही 1400 वर्ष चांगलं मला जीवन जगो आणि 7 वर्ष मुक्ताई व्यक्ती राजा हो मुक्ताई कंती गुरुदक्षिणा लेऊ पडत माय बापो मुक्ताई कंती गुरुदीक्षा लेऊ पडत कहा आयुष्य कत्राचं जगे महत्वाचे नाही जगन कार्य काही करायचं आहे महत्वाचं 16व्या वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबाया ज्ञानेश्वरी लखन जावचं 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज तोरणागड जिंकत 16व्या वर्षी स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेत जावचं 11व्या वर्षी जगद्गुरु शिवाबाया बापेर खांदेपर्यंत लकडी हातेमलच आणि आज तुम्ही आम्ही केली परिस्थिती येली 16 वर्षाची जवानी मारी जाती जाती जावं खरी काही राजा हो अरे जीवन थोडा जणे चालूच ही जीवन थोडा जणे चालूच ही पुन्हा पुन्हा मरेवाला कोणी राजा हो कारण साधू संत केला गे की जन्म जर मिळवच तर जन्मीन आताही काही करायचं तू गीता आणि भागवते श्रवण करायचं माय बापो अखंड विठ्ठल परमात्मा चिंतन करायचं
खुणी काही कहा की जीवन जगेल सकू काही ही गीता शिकावस आणि मरेल सकू काही ही भागवत शिकावस नाही बापो पण जीवन जगतो असं काहीतरी कार्य करा राजा हो अशी जागे पाताळी बेटा कि चार लोग तुम्हारा हमारे बाजूती बेसेन चाहे अशी वाटेन त्याला दिलोक नवे तुम्ही हमें राम करेन चाहे आणि मरेलच वेळो तो अशी होते ती मर जावा जे मालमे वो राखीनच पाणी यायचे आहे उनके लागे मरावे परी कीर्ती रूपी उरावे पण कीर्ती कशी पुरेची आहे राजा हो तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम प्रकारे कीर्ती ठेवा म्हणून शिल्लक रेंच आहे बापो खुणी काही आणि उत्तम प्रकारे कीर्ती ठेवा शिल्लक पुकायच की आयुष्यभर तर म्हणून काही करायचा हे पण तुम्हाला हमारे शेवट महत्वाचं माय बापो खुणी काही आयुष्यभर तर महान पुकाय वागण्याचा हे पण तुम्हाला हमारे शेवट अवलंबून समय बापो खुणी काही संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग